रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी दोघे पण निवांत झोपले होते. ओंकारला कुणाचा तरी फोन आला आणि त्या आवाजाने त्याला जाग आली. तो फोन हातात घेणार त्याआधीच फोन बंद झाला आणि त्याने पुन्हा डोळे बंद केले. पण लगेच ओपन केले, कारण गौरी त्याच्या अंगावर झोपलेली होती. तिचा चेहरा त्याच्या चेस्टवर होता आणि त्याचे हात तिच्या पाठीवर होते. तिला असे त्याच्या अंगावर झोपलेलं बघून ओंकारला खूप आनंद झाला. तो किंचित उठून तिच्या डोक्यावर केस करत, "बायको, कसं आहे ना, हे सगळं तू जागी असताना केले असते तर मला जास्त आनंद झाला असता. पण ठीक आहे, झोपमध्ये का होईना तू अशी जवळ तर येते माझ्या, तेच माझ्यासाठी खूप आहे." आणि तो त्याची पकड अजून घट्ट करतो. त्याच्या हालचालीमुळे गौरीला जाग येते आणि ती झोपमध्येच तिचा चेहरा त्याच्या मानेवर घुसळते. तिने तसे करताच ओंकार त्याचे डोळे बंद करतो. त्याला आताही पाहायचे होते ती काय करते म्हणून. ती डोळे किलकिले करून उघडते आणि स्वतःला असे ओंकारच्या अंगावर झोपलेले बघून तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात. ती हळूच त्याच्या अंगावरून बाजूला होते आणि त्याच्याकडे पाहत, "गौरी, खरंच तू रात्री कशीही झोपतेस. हे अशी जर यांना रोज मिठी मारून तू झोपली आणि ही गोष्ट यांना कळाली तर त्यांना किती आनंद होईल." "नाही नाही, ही गोष्ट यांना कळायला नको." आणि ती उठून फ्रेश व्हायला निघून जाते. जसा बाथरूमचा दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो तसा ओंकार डोळे उघडतो आणि स्माईल करत, "बायको, तुझ्या नवऱ्याला तर माहिती आहे तू त्याला मिठी मारून झोपते म्हणून आणि त्याला ते खूप आवडते. मला आवडेल तुला असे रात्रभर मिठीत घेऊन झोपायला." तो हसत मनातच बोलतो. "चला ओंकार, उठा. काल रात्री उशिरा घरी आला होता तर बायको नाराज होती. आता तिचा राग गेला असला तरी तिच्यासाठी काहीतरी करायला हवे." आणि तो उठून चिरागच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि गौरी यायच्या आधी किचनमध्ये जातो. किचनमध्ये उभं राहून काय बनवू असा विचार करत असतो. "बायको, काय खायला आवडेल तुला?" आणि तो चेक करत असतो घरात काय काय वस्तू आहे आणि त्याला मॅगीचे पॅकेट दिसते. ते पॅकेट तो हातात घेत, "बायको, तुझ्यासाठी मॅगी बनवतो." आणि तो मिरची, कांदा, टोमॅटो चिरायला घेतो. सगळं चिरून झाल्यानंतर तो मॅगी बनवायला घेतो. तोच गौरी पण तिचं आवरून खाली येते. म्हणजे ती जेव्हा आवरून बाहेर आली तेव्हा तिला ओंकार दिसला नाही, म्हणून तिला वाटले ऑफिसला गेले की काय. पण तिला कोण सांगणार ना की त्याने त्याच्या बायकोसाठी आज सुट्टी घेतली होती. आजचा पूर्ण दिवस तो तिच्यासोबत घालवणार होता. तोच तिला किचनमधून आवाज आला आणि ती किचनमध्ये आली तर समोर ओंकार काहीतरी बनवताना तिला दिसला. ती आत येत, "अहो, हे काय? मला सांगायचे ना, मी बनवले असते. तुम्ही का त्रास?" आणि तो तिच्या तोंडावर हात ठेवत, "बायको, तू काहीही बोलणार नाहीये आणि आज तुझ्या नवऱ्याच्या हातची बनवलेली मॅगी तू खाणार आहेस. त्यामुळे तू हॉलमध्ये जाऊन बस. मी आपल्या दोघांसाठी मॅगी प्लेटमध्ये घेऊन येतो." आणि तो तिचा हात पकडून तिला किचनच्या बाहेर काढतो. ती सोफ्यावर बसत, "आज यांना काय झाले आहे?" तोच ओंकार प्लेट घेऊन बाहेर येतो. एक प्लेट तिच्या हातात देतो आणि एक तो घेतो. तिच्या शेजारी बसतो. "बायको, खाऊन बघ तुझ्या नवऱ्याच्या हातची मॅगी." आणि तो टीव्ही लावतो. आजचा ओंकार गौरीला काहीतरी वेगळाच वाटत होता. म्हणजे रोज सकाळी लवकर उठून ऑफिससाठी तयार होणारा ओंकार आणि आज घरी बसून सकाळी टीव्ही पाहणारा ओंकार, यात तिला खूप फरक दिसत होता. कारण तिने त्याला असे कधी पाहिलेच नव्हते. तो टीव्ही पाहत मॅगी खात होता आणि गौरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. तो समोर पाहत, "बायको, अशीच मला पाहत राहशील तर मॅगी थंड होईल." त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून समोर पाहते आणि मॅगी खाते. खरं तर तिला त्याला विचारायचे होते की आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचे का? पण हिंमत काही होत नाही. त्यांचे खाऊन झाल्यानंतर ती हिंमत करून त्याला विचारते, "अहो." तिच्या तोंडून तो गोड अहो ऐकून ओंकार प्रेमाने तिच्याकडे पाहतो. त्याला असे प्रेमाने पाहताना बघून ती बोलायचं विसरून जाते. "बायको, बोल, काय बोलणार होती?" ते मला माझ्या पप्पांची खूप आठवण येत आहे. मी जाऊ का त्यांना भेटायला?" तिचे बोलणे ऐकून ओंकार नाराज होतो. त्याला वाटले होते की त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल, पण ती पप्पांना भेटायचं त्याला सांगत होती. आता तिने असे त्याच्याकडे पहिल्यांदा मागितले होते तर तो पण तिला नाराज करणार नव्हता. "हो, जाऊया. जा, जाऊन तू आवर." ती थँक्यू बोलून रूममध्ये जाणार की मध्येच थांबत, "अहो, ते तुम्ही नाही आवरणार का? ते तुम्हाला ऑफिसला नाही जायचे का?" "हो, आवरतो ना. तू आवर तुझे."
तुझे झाले की मी आवरतो. गौरी आत निघून गेली आणि ओंकार सोफ्याला मागे टेकत. ओंकार, आज सुट्टी घेतली होती बायकोसाठी, पण आता बायकोच ऑफिसला पाठवते. आता काय, बायको माहेरी जाते तर मला ऑफिसला जावेच लागेल म्हणत तो उठून उभा राहतो आणि त्या दोघांच्या प्लेट घेऊन किचनमध्ये ठेवायला जातो. तोच गौरी तिचं आवरून खाली येते. ओंकार त्याचा आवरायला रूममध्ये जातो आणि पटकन आवरून बाहेर येतो. हातात घड्याळ घालत निघायचं तशी गौरी हसत हो म्हणून मान हलवते आणि ते दोघं जायला निघतात. अर्ध्या पाऊण तासाने ते गौरीच्या घराजवळ पोहोचतात. गौरी खाली उतरते आणि ओंकारला बाय करते. ओंकार पण तिला बाय करून ऑफिसला निघून जातो. तो जाताच गौरी एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाऊ की नको जाऊ विचार करत असते. कारण आत गेल्यानंतर काय होईल तिला चांगलेच माहिती होते. ती विचार करत बाहेरच उभी असते. जवळजवळ 15 ते 20 मिनिट ती बाहेर उभी असते. इकडे त्या वेळेत ओंकार ऑफिसला पोहोचतो. त्याला खरं तर ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती, पण बायकोमुळे त्याला ऑफिसला यावे लागले होते. तो त्याची गाडी पार्क करून त्याच्या केबिनमध्ये येतो. त्याला ऑफिसला बघून त्याचा पीएला म्हणजेच रोहनला आश्चर्य वाटते, कारण कालच ओंकारने त्याचे काम पूर्ण केले होते. रोहन पण ओंकारच्या मागे केबिनमध्ये येतो. सर, ते तुम्ही म्हणजे रोहनला खरं तर विचारायचे होते की सर तुम्ही ऑफिसला कसे, म्हणजे तुम्ही येणार नव्हते ना? पण ओंकारशी बोलताना त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ओंकार त्याच्या चेअरवर बसत एक रागीट कटाक्ष रोहनकडे टाकतो आणि बोलतो, ते मला ऑफिसला बघून तुला पण आश्चर्य वाटले का? तसा रोहन, ते म्हणजे हो म्हणजे नाही. इथे पण त्याची बोलण्याची गडबड होते. ओंकार एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलतो, ते खरं तर बायकोसाठी सुट्टी घेतली होती, पण आता बायकोनेच ऑफिसला पाठवले तर यावे लागले. तसा रोहन गोंधळून त्याच्याकडे पाहतो. ते सर, तुम्ही काही हरकत नसेल तर मी एक सजेशन देऊ का? बोल. ओंकार फाईल हातात घेत बोलतो. सर, ते मला वाटतं तुम्ही आणि मॅम कुठेतरी फिरून या. ते म्हणजे तुमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले ते तुम्हाला सांगायला नको. जर तुम्ही मॅमला बाहेर कुठे घेऊन गेलात तर मॅमला कदाचित आवडेल. बघू. ओंकार एवढंच बोलतो. रोहन पण जास्त काही न बोलता निघून जातो. ओंकार मात्र फाईलमध्ये बघून काहीतरी विचार करत असतो. यात 1 ते 1.5 तास निघून जातो. आता त्याला गौरीची आठवण येते आणि तो फोन हातात घेऊन तिचे फोटो पाहत असतो. तिचे फोटो पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल असते. तोच त्याला गौरीचा फोन येतो. तिचा फोन बघून तर त्याला अजूनच आनंद होतो. तो फोन घेतो. हां बोल बायको. पण तिचा रडलेला आवाज ऐकून ओंकार एवढाच बोलतो, गौरी मी आलोच तुला घ्यायला. आणि तो पटकन तिला घ्यायला निघतो. तिच्या आवाजावरून त्याला अंदाज आला होता की तिकडे काय झाले असेल, कारण त्या दोघांचे लग्न ज्या प्रकारे झाले होते त्याचा त्रास गौरीला सहन करावा लागणार होता हे माहिती होते ओंकारला. कारण त्यांचे लग्न तिच्या मोठ्या बहिणीसोबत ठरले होते, पण त्याने हर्षदाशी लग्न न करता गौरीसोबत लग्न केले होते. तिच्या काळजीने ओंकार एवढ्या स्पीडने गाडी चालवत होता की त्याचे त्यालाही कळत नव्हते. इकडे गौरीचा रडून रडून चेहरा पूर्ण लाल झाला होता. ती पण ओंकार येण्याची वाट पाहत होती. त्याची गाडी फायनली तिथे पोहोचली आणि गौरीला बाहेर उभी राहून रडत आहे हे ओंकारला दिसले. त्याने तिला जिथे सोडले होते तिथेच ती उभी होती. त्याने गाडी बंद केली आणि खाली उतरून पळतच तो गौरीजवळ आला. गौरी, त्याने तिला एवढाच आवाज दिला. तशी गौरीने रडतच त्याला मिठी मारली. आता त्याची हक्काची मिठी मिळाल्यामुळे ती हुदके देऊन रडू लागली. ओंकारला खरं तर तिला अशा अवस्थेत बघून खूप वाईट वाटत होते. त्याला वाटत होते आताच आत जावे आणि जाब विचारावा, पण तो गौरीसाठी शांत होता. तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. गौरी शांत हो. तिला हळूच मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत तिचे अश्रू पुसत तो बोलत होता. गौरी मात्र रडतच होती. अहो घरी चला. त्यांच्या डोळ्यात पाहत ती एवढंच बोलली. ओंकारने हो मध्ये मान हलवली आणि तिला घेऊन कारजवळ आला. तिला आत नीट बसवले आणि तो ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसला. आता ती काही बोलायच्या मनस्थितीत नाहीये हे बघून ओंकार पण काही न बोलता गाडी चालवू लागला. काही वेळातच ते घरी पोहोचले. ओंकार आधी खाली उतरला आणि गौरी बसलेल्या साईडने गेला. दरवाजा ओपन करून तिच्या समोर हात पुढे केला. याआधी गौरीने कधीच त्याच्या हातात हात दिला नव्हता, पण आज पहिल्यांदा रडतच तिने त्याच्या हातात हात दिला. ओंकारला आता खरं तर खूप आनंद झाला होता, पण तो शांत होता.
कारण त्याची लाडाची बायको नाराज होती आणि रडतही होती. गौरी खाली उतरली आणि ओंकारने तिला आधार देत आत घेऊन गेला. त्याच्या रूममध्ये येताच तिच्या हातावर हात ठेवून तिच्याकडे पाहत, "गौरी, रडू नकोस. आता आपण आपल्या घरी आलो आहोत. आधी तू फ्रेश हो, मग मला सांग तू का रडत आहे." तशी गौरी हो मध्ये मान हलवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. ती आत जाताच ओंकार पण चिरागच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि खाली जाऊन दोघांसाठी कडक कॉफी ठेवतो. गौरी बाहेर यायच्या आधी तो कॉफी घेऊन वर येतो आणि तिची बाहेर येण्याची वाट पाहत असतो. तोच गौरी बाहेर येते. आता फ्रेश झाल्यामुळे तिला बरं वाटत होते, पण चेहरा अजूनही उतरलेला होता. "गौरी, आधी कॉफी पी, बरं वाटेल तुला." तशी ती ओंकारच्या जवळ जाऊन बसते. आज तिच्या वागण्याचे ओंकारला आश्चर्य वाटत होते. म्हणजे आधी नकळत त्याला मारलेली मिठी, त्यानंतर त्याच्या हातात तिचा हात आणि आताही त्याच्या जवळ येऊन बसली होती. नाहीतर आधी उलट असायचे. म्हणजे हे सगळं ओंकार करायचा, पण आज गौरी करत होती. याचा ओंकारला खूप आनंद होत होता, पण तो शांत होता. ते दोघं कॉफी पितात. कॉफी पिऊन झाल्यानंतर ओंकार तिचा हात त्याच्या हातात घेतो. तशी गौरी त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात पाहत तो तिला विचारतो, "गौरी, काय झाले? प्लीज सांग ना मला." तो हे बोलताच तिला तिच्या आईचे बोलणे आठवते आणि तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत, "गौरी, प्लीज रडू नकोस. आधीच बघ रडून रडून चेहरा कसा केला आहे. प्लीज तू शांत हो आणि मला सांग काय झाले आहे." ती हुदके देऊन रडत बोलते, "अहो, ते तुम्ही मला घरी सोडले आणि निघून गेले. त्यानंतर मी 15 ते 20 मिनिट बाहेरच उभे होते. म्हणजे आत जायला घाबरत होते. आई आणि ताई काय बोलेल माहिती होते मला. पण मी हिंमत करून आत गेले. म्हणजे पप्पा आत असतील या आशेने आत गेले. पण पप्पा नेमके त्यांच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते आणि घरी आई आणि ताईच होत्या. मी आईशी आपुलकीने बोलत होते, पण आईला माझ्याशी बोलायचे नव्हते. तेव्हाच आई पण तिच्या रूममधून बाहेर आली. मी तिला आनंदाने मिठी मारणार तर तिने मला मिठी पण मारू दिली नाही आणि माझ्यावर ओरडून म्हणाली, 'आमच्याकडून सगळं घेतले, आता इथे का आलीस?' म्हणून." ताई असे बोलताच मला खूप वाईट वाटले आणि मी तिथेच रडायला लागले. ताई तर एवढं बोलून शांत झाली, पण आई मला खूप काय काय बोलली. ती रडता रडता त्याला मिठी मारते आणि सांगत असते. ओंकार पण तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत तिचं ऐकून घेत होता. ती सांगत होती आणि ओंकारच्या मुठी आवडल्या जात होत्या. आणि अहो, आई म्हणत होती की मी त्यांची मुलगी नाहीये, म्हणजे मला त्यांनी दत्तक घेतले आहे. ती ओंकारला घट्ट मिठी मारत रडत सांगत होती. आता खरं तर ओंकारला गौरी महत्त्वाची होती. ती काय बोलतेय त्याला काही घेणे देणे नव्हते. "गौरी, शांत हो. जे खरं आहे ते तुला आता कळले आहे. आता तू जास्त विचार करू नकोस. म्हणजे मला माहिती आहे तुझे तुझ्या घरच्यांवर किती प्रेम आहे, पण आता तेच तुला परक करत आहे, तर तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस." ओंकार खूप प्रेमाने तिला समजावत होता. आणि हो, तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा ओंजळीत घेत, "मला माझी बायको रडताना नाही तर हसताना पाहायची आहे. प्लीज तू रडू नकोस." आता कुठे गौरी शांत होते, तसा तो पुन्हा तिला मिठीत घेतो. आता गौरीला पण त्याची मिठी हवी हवीशी होती. बराच वेळ ते दोघं तसेच बसून होते. तसा ओंकार बोलतो, "बायको, ते असे तुला मिठीत घेऊन मी पूर्ण दिवस पण बसू शकतो, पण मला ना खूप भूक लागली आहे." तशी गौरी लाजून बाजूला होते. तो पुन्हा तिला जवळ ओढत, "बायको, लाजू नकोस. मी तुझाच आहे आणि तू माझी." तिच्या डोक्याला हलकेच डोके मारत तो बोलतो. तशी गौरीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो तिच्या शोल्डरवर हात ठेवत, "आज माझी बायको नाराज आहे, तर तिला घेऊन मी आज बाहेर जाणार आहे." तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. तिचा गोंधळलेला चेहरा बघून ओंकार तिचे नाक पकडून, "बायको, तुझ्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत आहे की तू आता असा विचार करते की हे मला आता कुठे घेऊन जाणार आहे, बरोबर ना?" तशी ती पुन्हा गोंधळून हो मध्ये मान हलवते, कारण खरंच ती तोच विचार करत होती. "ते तुला कळेलच, पण त्याआधी तू रेडी हो." आणि तो उठून उभा राहतो. "मी चिरागच्या रूममध्ये जाऊन रेडी होतो, तोपर्यंत तू आवर तुझे." एवढं बोलून ओंकार त्याचे कपडे घेऊन निघून जातो. तो जाताच गौरी मात्र ओंकारचा विचार करत असते. "खरंच ओंकार, तुम्ही किती समजूतदार आहात आणि किती समजून घेतात मला." आणि ती नकळत मनातच बोलते, "थँक माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. थँक माझ्याशी लग्न केल्याबद्दल." आणि त्याचा विचार करत ती पण आवरत असते. बघूया पुढील भागात ओंकार गौरीला घेऊन कुठे जात असेल.
तिथे गेल्यानंतर गौरीचे मूड आनंदी होईल का बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.